ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। अहवाल मागवला। विधेयकाविरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढण्याचा काँग्रेसचा निर्धार। जनसुरक्षा कायद्याबाबत मला हायकमांडची नोटीस आलेली नाही, तर चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहामध्ये नव्हतो, विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण। संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींच्या जमीन प्रकरणामध्ये नोटीस। आमदार उत्तम जानकर यांना मुंबई हायकोर्टाचा दणका। संकल्प हनुमंतराव डोळस यांच्या याचिकेनंतर नोटीस। जानकरांनी खोटं जात प्रमाणपत्र दिल्याचा डोळस यांचा आरोप। उद्धव ठाकरे यांची दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। लोकसभेनंतर इंडिया आघाडीची बैठक न झाल्यामुळे सदस्य अस्वस्थ होते आणि त्यामुळेच सगळ्यांनीच बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणामध्ये एक दिशा ठरवणं गरजेचं आहे, उद्धव ठाकरे यांचं मत। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा, पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक। पोलिसांना 1 महिन्याचा अल्टिमेटम। फक्त 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारलं, नावासह तक्रारी आल्यानंतर आरोपींना अटक करायला हवी होती। पोलीसच आकाचं काम करतात। महादेव मुंडे प्रकरणावरून सुरेश धस यांचा गंभीर आरोप। पुण्यामध्ये बनावट कृषी आयुक्तांच्या विरोधामध्ये हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कृषी विभागाचे धनंजय पाटील यांची आरोपी प्रशांत गवळी यांच्या विरोधामध्ये तक्रार। श्रीरामपूर तालुक्यामधील 9 गावांमधील अकारी पड जमिनीविषयी राजभवनात बैठक संपन्न। कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करून योग्य निर्णय घेणार, राज्यपालांची ग्वाही। सेशन डॉकच्या विषयावर मुंबईच्या कोळीवाडामधील नागरिकांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट। कोळीवाडे हे SRA मध्ये जाऊ नयेत, कोळीवाडे हे कोळीवाडेच राहिले पाहिजेत, आदित्य ठाकरे यांची ही भूमिका। पुण्यात तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे। अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणानंतर सामनामधून टीका। प्राडाच्या विरोधामध्ये जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? याचिकाकर्त्या 6 वकिलांना न्यायालयानं फटकारलं। चांगुरबाबा धर्मांतर प्रकरणी ईडीकडून छापेमारी। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये 12 आणि मुंबईतील 2 ठिकाणी छापे। मुंबईच्या वांद्रे आणि माहीममध्ये ईडीची छापेमारी। पहाटेपासूनच ईडीकडून 14 ठिकाणी छापे। राज्यभरामध्ये सुरू असलेल्या कॅब चालकांच्या आंदोलनामध्ये रिक्षा संघटना सहभागी। आजपासून राज्यातील रिक्षा संघटना संपावर जाणार। सरकारी दरानुसार दर मिळावेत अशी मागणी। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ वाढीवरून महायुतीमध्ये मतभेद। गोकुळची संचालक संख्या वाढवण्यास शौमिका महाडिकांचा विरोध। वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्या, शौमिका महाडिक यांच्या सत्ताधाऱ्यांना सूचना। स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये स्वच्छ शहरांच्या उच्च स्थानावर सुपर स्वच्छ नवी मुंबई। 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये सुपर स्वच्छ लीग मध्ये समाविष्ट महाराष्ट्रामधील एकमेव शहर। अनेक महत्त्वाचे